आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट। चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी आज भेट देऊन संपूर्ण इमारतीची पाहणी केली। यावेळी आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध सुविधांची तसेच नवीन वास्तूच्या झालेल्या कामाची पाहणी केली। नवीन इमारतीचे काम व उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत कामाचे कौतुक केले। याप्रसंगी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी चांदवड तालुक्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विविध विषयांवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याबाबतही चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी हेमंत आहेर, डॉक्टर सुलोचना भोई, भाजपा तालुका अध्यक्ष शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष संदीप काका काळे, बाळासाहेब माळी, निवृत्ती शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन दादा आहेर, भाऊलाल आहेर, अंकित संचिती, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बाजीराव वानखेडे, अनिल कोटुळे, नाना सलादे, अमोल देवरे, गोकुळ वाघ तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर विविध विषयांवर काही नागरिकांनी निवेदन देखील देण्यात आले। त्यामध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अशा गटप्रवर्तन जिल्हा नाशिक यांच्या वतीने गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन शासन सेवेत समायोजन करा असे निवेदन देण्यात आले। या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची अधिक माहिती दिली आहे। आपण इकडे आलं बघितलं सगळं काय झालं। आज नाशिकला आणि विशेषतः धुळ्यामधल्या काही उद्घाटनाच्या निमित्ताने मी आलो होतो आणि त्यावेळेलाच वडाळीभोईमध्ये चांदवड तालुक्यातल्या या PSCला भेट द्यायची योग आला। मी खरं तर आमदार आदरणीय डॉक्टर राहुल आहेर साहेबांचा आभार मानतो की धावपळीतसुद्धा त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या यंत्रणा आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसे आम्ही खर्च केला, पण जर त्याच्यावरती लोकप्रतिनिधींनी जर राईट मॉनिटरिंग केलं आणि योग्य पद्धतीनं लोकसहभाग घेतला काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही PSC आहे। मला असं वाटतं की या PSCच्या माध्यमातून एका प्रकारचे क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि तेवढ्याच क्वालिटीच्या सर्व्हिसेस देण्याबद्दल सुद्धा आमच्या टीमला एक प्रचंड एनर्जी या संपूर्ण परिसरातल्या एकूणच झालेल्या आहे चांगल्या कामाबद्दल। केवळ या वडाळीभोईच्या PSC पुरतं नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक PSCमध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरही चांगलं व्हावं आणि क्वालिटी सर्व्हिसेस मिळावे यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे। त्या सगळ्यामध्ये सुद्धा वडाळीभोईचं एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल म्हणून आम्ही सगळेजण अप्लाय करू एवढं मात्र आजच्या या कार्यक्रमात आम्ही निश्चित। सर, दुसरी गोष्ट विधानसभेमध्ये नाशिक जिल्ह्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल एक लक्षवेधी मांडली गेली की त्याचं पुढे काय झालं, त्यांच्या चौकशा झाल्या किंवा त्यावरती कोणाचा गरज असता आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं। मी आपल्याला सांगतो की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमध्ये जे काम करायचं आहे ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे आणि जर काम नाही केलं तर कुठली तक्रार तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबद्दल यापूर्वीच आम्ही सगळ्यांनी मग ते कोण असतील, एखादा कर्मचारी असेल अथवा एखादा अधिकारी असेल, चुकीचं काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला जरासुद्धा थारा दिला जाणार नाही। त्यामुळे ही जे आपण सांगितलेली सूचना आहे मी अधिकाऱ्यांना आत्ताच सांगतो आणि त्याच्यावरती ज्या काही कारवाई करायला पाहिजे चुकीचं असेल तर त्याच्याबद्दल कोणीही काही सांगितलं तरी आम्ही त्याचा बोलायला एक गमतीचा विषय किंवा त्याला आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो। अंधश्रद्धा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कायदा झालेला आहे, परंतु उसवाडसारख्या एका PSCमध्ये खुर्ची मिळवण्यासाठी तिथे लिंबू मिरची असं ठेवलं गेलं होतं हॅक आणि हे पेपरमध्ये पण आऊट झाले। याबद्दल आपण काही ठोस उपाययोजना करणार का? अशा गोष्टी आपण कुठल्या युगात आहोत आणि ज्यांच्याकडे ही सेवा आहे वैद्यकीय सेवा आणि कुठल्या पद्धतीने करायची याच्याबद्दलची जाणीव नसेल तर मला असं वाटतं याच्या इतकं दुर्दैव काय नाही। चौकशी करून जे कोण असेल त्याच्यावर कारवाई। शेवटचा एक प्रश्न, वैद्यकीय अधिकारी जे आहेत जिल्हास्तरीय जेव्हा ते प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देतात त्यावेळेला त्यांच्याकडनं जे स्थानिक लेवलचे असते त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली जाते, याची चौकशी करायची। मी आपल्याला सांगतो अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही किंवा अशी छोटी मोठी चूकसुद्धा एकूणच यंत्रणेला खूप चुकीच्या पद्धतीनं म्हणजे त्याला असं म्हणतो की चांगल्या सेवा द्यायचं राहिलं बाबा चुकीच्या गोष्टींना प्रसिद्ध व्हायची जे काही एकूणच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे काही दोष लागणारे प्रकार आहेत ते असेच आहेत।
अशा कुठल्याही गोष्टीबद्दल मी आताच डेपो डायरेक्टरला सांगतो, अशा कुठल्याही गोष्टी असतील तर त्याच्यावर तात्काळ कारवाई. सर अजून एक प्रश्न बोलतं माल याचं जे तुमच्या रिपोर्ट येतात ते रिपोर्ट सर्वसामान्यांसाठी वेगळे आणि तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे. जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहे, त्यांनी एका कर्मचाऱ्याचाच नाकारलं आहे. याच्या संदर्भात काय सांगाल सर? नाही, मला आता याची माहिती नाही, मी माहिती घेतो. मला असं वाटते की अशा पद्धतीची घटना करायची गरज नाही. ज्या सेवा आहेत त्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत आणि ते तेवढ्याच क्वालिटीचे असल्या पाहिजेत, हे तरी मस्ट बी आहे. त्यामुळे जर काय अशा घटना असतील तर मी डीडीला सांगतो, त्याच्याबद्दल माहिती घेते. सर एक त्याच्यावरती आपण शेवटचा प्रश्न, सफाई कर्मचाऱ्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते ब्लॅकलिस्ट कंपनीला दिलं गेलेलं आहे खाजगीमध्ये, त्याच्यावरती काय आहे? सफाई कामगारांचं नव्हे, कुठल्याच कामगारांचं असेल तर तात्पुरते व्यवस्थापन आपण जर दिलं असेल तर आता त्या कामगारांचे पैसे योग्य पद्धतीने मिळायला पाहिजे. त्यासाठीचं त्यांच्या PF असेल, ESICचे पैसे असतील, हे कुणी काटून घेणार नाही. यासाठीच्या सगळ्या सूचना देऊन नवीन टेंडर आपण काढतो की त्याच्यामुळे सगळे यांच्याकडे थांबणार. थँक्यू सर. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60. संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक हायवे लगत सांगळे कॉम्प्लेक्स चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक.